नमस्कार मुलांनो, आज आपण माहिती पत्रकाचा अभ्यास करणार आहोत. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. रोज नवनव्या संस्था, उद्योग उदयाला येत असतात. नव्या तंत्रज्ञानाच्या सोबतीने नवनव्या योजना जागतिक बाजारात सर्रास आपल्याला उदयास येताना दिसतात. व एखाद्या संस्थेची, योजनांची, उत्पादनांची तपशीलवार माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे माहितीपत्रक करीत असते. आणि जागतिकीकरण आणि व्यापारीकरणामुळे ग्राहकही दिवसेंदिवस जागरूक आणि चौकस झालेला आहे. आत्ताच्या ग्राहकाला घर बसल्या लिखित स्वरूपात हे तपशील माहितीपत्रकाच्या माध्यमातून उत्पादक उपलब्ध करून आत्ताचे उद्योजक देऊ लागले आहेत. मुलांनो, माहितीपत्रक हे एका अर्थी उत्पादनाचे, संस्थेचे प्रसिद्धीपत्रकच असते. माहितीपत्रकास उत्पादक आणि ग्राहक यांतील अप्रत्यक्ष दुवा मांडता येऊ शकते. माहितीपत्रकाचे स्वरूप कसे असू शकते? तर मुलांनो, एखादी संस्था, उद्योग, गृहउद्योग यांत दिवसेंदिवस नवनवीन योजनांची भर पडत असते. आणि जागतिकीकरणाच्या युगात नवनवीन संस्था, बँका, विविध सेवा पुरवणाऱ्या संस्था यांची निर्मिती व वाढ होत आहे. सध्या माहितीपत्रकातून विशिष्ट उत्पादन, सेवा यांची तपशीलवार माहिती मिळत असते आपल्याला. एखादी संस्था, उद्योग, गृहउद्योग यात दिवसेंदिवस नवनवीन योजनांची भर पडत असते. आणि आता स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अगदी वेगवेगळ्या नवीन संस्था, बँका, विविध सेवा पुरवणाऱ्या संस्था यांची निर्मितीची वाढ होत आहे, निर्मिती जास्त होत आहे. आणि मग ते आपल्या वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या काही ग्राहकांना काही फायद्याच्या अशा काही सुविधा देत असतील तर त्याची माहितीपत्रकाद्वारे माहिती देत असतात. पण माहितीपत्रकातून विशिष्ट उत्पादन, सेवा यांची तपशीलवार माहिती मिळत असते. आता माहितीपत्रकाचं स्वरूप आणखी आपल्याला सांगता येईल म्हणजे हे एक लिखित स्वरूपातील परिचयात्मक पत्रक असतं. माहितीपत्रक हे एक प्रकारे सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे. माहितीपत्रकामुळे उत्पादक आणि ग्राहक यांच्यात संवाद निर्माण होतो. माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असते. मुलांना, माहितीपत्रक उत्पादनाविषयी जनसामान्यांच्या मनात कुतूहल, उत्कंठा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. असं हे माहितीपत्रकाचं स्वरूप असतं. म्हणजे हे एक प्रकारे सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे. आणि लिखित स्वरूपातील परिचयात्मक हे पत्रक आहे, माहिती देणारे, वैशिष्ट्यपूर्ण. आता माहितीपत्रकाची गरज बघूया, आवश्यकता. तर माहितीपत्रक म्हणजे सर्वसाधारणपणे प्रसिद्धीपत्रक असते. निरनिराळ्या संस्था, व्यापारी, कंपन्या, उत्पादक आपल्या योजनांची तसेच उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लिखित स्वरूपाच्या माहितीपत्रकांची निर्मिती करीत असतात. निरनिराळ्या संस्था, व्यापारी, कंपन्या, उत्पादक आपल्या योजनांची तसेच उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लिखित स्वरूपाच्या माहितीपत्रकांची निर्मिती करीत असतात. म्हणजे आपल्या संस्था असतील, व्यापारी कंपन्या असतील, उत्पादक आहेत, हे आपली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, स्पर्धेच्या युगात लोकांपर्यंत आपलं प्रोडक्ट आहे, आपलं उत्पादन आहे, ते पोहोचवण्यासाठी लिखित स्वरूपाच्या माहितीपत्रकाची निर्मिती करीत असतात. फळे, भाजीपाला विक्रेत्यांपासून ते लक्षावधींची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ पुस्तके, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, फर्निचर, स्टेशनरी, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, औषधे, विविध खाद्यपदार्थ, रेडीमेड साड्या अशा बाजारात उपलब्ध होणाऱ्या सर्वच वस्तूंची माहितीपत्रके पाहावयास मिळतात. यासोबतच सिनेमागृहे, सांस्कृतिक संस्था, बँका, शैक्षणिक संस्था, पतपेढ्या, पर्यटन संस्था इत्यादींमध्ये समुदायाला आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रकाची आवश्यकता असते. आपली वैशिष्ट्ये, वेगळेपण आणि ग्राहकाला होणारे फायदे अधोरेखित करण्यासाठी माहितीपत्रक उत्तम साधन असते.
हे माहितीपत्रकाची म्हणजे आवश्यकता का गरज असते आपण पाहिलं. येस. आता माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये मुलांनो पाहूया. तर माहितीपत्रकाची रचना मुलांना अशी असते की माहितीपत्रक हे मोठ्या जनसमुदायासाठी असते. माहितीपत्रक हे मोठ्या जनसमुदायासाठी बहुसंख्य लोकांसाठी आपण मग ते पाठवत असतो. आणि माहितीपत्रकाचे स्वरूप सामान्य जनांना आकलन होण्यासाठी असते. माहितीपत्रकात विश्वासार्ह माहिती असणे अपेक्षित असते, कारण माहितीपत्रक हे विशिष्ट संस्थेचा, उत्पादनाचा, सेवेचा चेहरा असतो. त्यामुळे माहितीपत्रकाचं खूप चांगली मांडणी करता आली पाहिजे. तर माहितीपत्रकाची रचना कशी असते बघा मुलांनो. माहितीला प्राधान्य. पहिलं म्हणजे माहितीपत्रकाच्या शीर्षकावरूनच त्याची प्रकृती लक्षात येते. म्हणजे त्याच्या शीर्षकावरून आपल्याला कळतं की माहितीपत्रकामध्ये किती चांगली अनमोल माहिती असू शकते. माहितीपत्रकाचा माहिती देणे हा मुख्य हेतू आहे. ज्या विषयाचे माहितीपत्रक आहे त्याची सुसंगत, सविस्तर आणि अचूक माहिती त्यात असणे आवश्यक असते. संस्थेबद्दल विश्वासार्ह माहिती गरजेची असते. उदाहरणार्थ संस्थेचे कार्यालय, पत्ता, नोंदणी क्रमांक, बोधचिन्ह, संस्थेचे संचालक, अध्यक्ष यांचे संपर्क, ईमेल, वेबसाईट इत्यादी माहिती अचूक असावी. माहितीचे स्वरूप सुटसुटीत असावे. माहितीचा अतिरेक असता कामा नये. हे माहितीला प्राधान्य. म्हणजे त्यानंतर उपयुक्तता. दुसरा मुद्दा आहे उपयुक्तता. म्हणजे माहितीपत्रकाच्या रचनेमधला पहिला मुद्दा बघितलेला माहितीला प्राधान्य. दुसरं माहितीपत्रकाची उपयुक्तता. तर माहितीपत्रक हे उपयुक्त असावे. वाचून झाल्यावर चुरगळून फेकून न देता लोकांनी संग्रही ठेवावे अशा स्वरूपाचे असावे. माहितीपत्रकात ग्राहकाच्या उपयोगाची, जिव्हाळ्याची माहिती असल्यास माहितीपत्रकाची उपयुक्तता नक्कीच वाढते. तर तिसरं आहे वेगळेपण. माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये बघतो आपण. रचनेची वेगळेपण. हे बघा मुलांनो, बाजारात रोज नवनवी उत्पादने येत असतात आणि या स्पर्धेत आपल्या उत्पादनाच्या माहितीपत्रकाची वेगळेपण टिकवणे आवश्यक असते.